नमस्कार. तर मी हा मशरूम पास्ता अजिबात खाणार नव्हते. मी बराच दिवस हे पॅकेट घरातच ठेवलेलं, पण मी ठरवलेलं की चला आपण ट्राय तर करूया. तर मी याच्यासाठी थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय केलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधली कुठलीही रेसिपी जिरे आणि मोहरीशिवाय होत नाही. जरीही पास्तामध्ये जिरे मोहरी जात नसेल तरी सुद्धा मी जिरे आणि मोहरी टाकलेलीच आहे, कारण महाराष्ट्रातल्या आणि नाशिक भागातल्या लोकांना जिरे मोहरीशिवाय होणारच नाही. आणि गार्लिक, जिंजर आणि गार्लिक तुम्ही चॉप करून टाका. जिंजर मी जरासा हेल्थ इश्यू होता म्हणून ऍड केलेला नाहीये, बट तुम्ही नक्की ऍड करा, त्याने थोडासा चायनीज फ्लेवर येईल. सो मी फक्त गार्लिक ऍड केलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे. टोमॅटो आणि त्यामध्ये शिमला आणि गाजर हे मी नवीन ऍड केलेलं आहे. बट ज्यावेळेस मी सॉटे करत होते, फ्राय करत होते, त्यावेळेस इतका सुंदर अतिशय सुगंधित असा वास येत होता, कारण की लाईक चायनीज सारखा त्याचा वास येत होता. गाजर आणि शिमला मिरची उभं कापून चांगलं फ्राय करायचं आहे. त्यानंतर मी खूप वेळ फ्राय केल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे त्या पॅकेटमधला मसाला, जो पास्ताच्या पॅकेटमध्ये मसाला येतो तो मी याच्यात टाकलेला आहे. ते टाकून थोडंसं पाणी टाकून मी चांगलं फ्राय केलेलं. आणि परत नंतर आपल्याला पास्त्यासाठी बॉईल करायला जितकं पाणी लागणार आहे तितकं मी यात ऍड केलेलं आहे. ते केल्यानंतर हे व्यवस्थित सगळं मी फ्राय केलेलं आहे आणि नंतर पाणी टाकलेलं आहे, लगेच नाही. त्यानंतर मीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंसं कमी टाका, माझ्याकडनं थोडं, पण तुम्ही थोडं कमी टाका. मी जितकं टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी टाका. त्यानंतर मी पास्ता डायरेक्टली टाकलेला, तुम्ही बॉईल करूनही टाकू शकता. जर तुम्ही बॉईल करून टाकला तर तुम्हाला ना पाणी टाकायची गरज नाही पडणार, ऍक्च्युली थोडंसं कमी टाकावं लागेल. त्यानंतर पास्ता व्यवस्थित शिजू द्यायचा आहे आणि पाणी सगळं त्यात जिरून जातं. हे व्यवस्थितपणे शिजलेला आहे. पास्ता खूप छान झालेला, ट्रस्ट मी. इतका अप्रतिम झाला होता हा पास्ता. मी खरंच विचार केला की मी हा खाणार नव्हते, मशरूम मला खायचा नव्हता, तरी सुद्धा खूप सुंदर, खूप चविष्ट. नक्की ट्राय करा, नक्की नक्की नक्की. मॅगी मशरूम पास्ता खरंच सांगते अप्रतिम होता. माझं जे मत होतं ते एकदम चुकीचं ठरलेलं आहे आणि हा पास्ता जिंकलेला आहे.